ज्या विधेयकाला कालपर्यंत विरोध होता त्याच विधेयकाला आता पाठिंब्याचे संकेत मिळू लागलेत। त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका विधानानंतर आता एकच चर्चा ही सुरू झाली आहे। मोदी सरकारने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर अर्धी लढाई आधीच जिंकली आहे का? कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह काही विरोधी पक्ष आता हो म्हणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे। पण हा पाठिंबा बिनशर्त नाहीये। त्यासाठी सुप्रिया सुळेंनी सरकार समोर एक मोठी अट ठेवली आहे। आता ती अट नेमकी काय आहे? डिलिमिटेशन म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि याचा महाराष्ट्राला फायदा होणार की तोटा? राष्ट्रवादीसह उद्धव सेना इतर पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार का? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। देशात पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयक चर्चेत आलंय। उन्हाळी अधिवेशनात हे सत्ताधाऱ्यांचं विधेयक मुद्दा बरगळला होता। मात्र पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा एकदा या बिलांचा घंटानाद हा सुरू झालाय, ज्याला थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पाठिंबा दर्शवणार असल्याचं चित्र दिसून येतंय। मात्र सुप्रिया सुळेंनी एक अट घातलीय। ती अट काय आहे हे जाणून घेण्याआधी डिलिमिटेशन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया। समजा एखाद्या शहरात आधी 10 लाख लोक आहेत आणि त्यासाठी 10 मतदारसंघ आहेत। आता काही वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या ही 20 लाख होईल, पण मतदारसंघ हे तेवढेच राहिले। मग काही मतदारसंघात खूप जास्त मतदार होतात तर काही ठिकाणी कमी। ही तफावत दूर करण्यासाठी मतदारसंघांच्या सीमा या बदलल्या जातात। म्हणजेच काही नवीन मतदारसंघ हे तयार केले जातात आणि काहींची पुनर्रचना ही केली जाते। या संपूर्ण प्रक्रियेला डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना असं म्हणतात। याचा उद्देश असा आहे की प्रत्येक मतदारसंघात शक्य तितक्या समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व हे असावं। त्यामुळे हा विषय देशाच्या राजकारणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो। पण इथेच मोठा वाद सुरू होतो, कारण जर फक्त लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्या गेल्या तर उत्तर भारतातील राज्यांना याचा जास्त खासदार मिळतील, कारण तिथे लोकसंख्या या वेगाने वाढली जाते। पण दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे, त्यामुळे त्यांची जागा ही कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते। याच कारणामुळे अनेक राज्यांनी डिलिमिटेशनला विरोध केलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की डिलिमिटेशन कायदा हा समसमान लागू झाला पाहिजे। जितका तो उत्तर भारताला लागू आहे तितकाच तो दक्षिण भारतालाही लागू झाला पाहिजे। मात्र आता या ठिकाणी एक नवा 50% फॉर्म्युला हा चर्चेत आला आहे। या फॉर्म्युल्यानुसार देशभरात लोकसभा जागा या सरसकट 50% वाढवल्या जाऊ शकतात। म्हणजेच तर एका राज्याच्या जागा वाढतील आणि दुसऱ्या राज्याच्या कमी होणार नाहीत। त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही असा दावा इकडे व्यक्त केला जातोय। याच मुद्द्यावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील एक मोठं विधान केलंय। त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की डिलिमिटेशनला आमचा विरोध नाहीये, पण तो कसा केला जाणार यावर आमची भूमिका ठरेल। जर देशभरात लोकसभा जागा या 50% वाढवण्याचा फॉर्म्युला सरकारने स्वीकारला आणि कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची खात्री दिली तर या विधेयकावर सकारात्मक असा विचार करता येईल, असे संकेत यावेळी सुप्रिया सुळे यांनी घातले। सुप्रिया सुळे यांच्या मते महाराष्ट्रातून सध्या 48 खासदार हे लोकसभेत जातात। जर 50% वाढीचा फॉर्म्युला हा लागू झाला तर महाराष्ट्राच्या जागा या वाढून जवळपास 72 पर्यंत जाऊ शकतात। म्हणजे राज्याला तब्बल 24 नवीन लोकसभा मतदारसंघ इकडे मिळू शकतात। त्यानंतर अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण आणि महिलांसाठी 33% आरक्षण हे लागू होईल। त्यामुळे कोणत्याही राज्याच्या जागा या कमी न करता सर्व राज्यांना वाढीव आणि प्रतिनिधित्व मिळू शकतं, असं त्यांचं इकडे मत आहे। यासोबतच सुळे यांनी आणखीन एक महत्त्वाचा खुलासा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा 50% फॉर्म्युला आधीच चर्चेत आला होता। त्यावेळी राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, DMKचे काही पक्षांनीही या पर्यायावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती। मात्र जेव्हा सरकारने विधेयक मांडलं तेव्हा या 50% वाढीचा स्पष्ट उल्लेखच नव्हता। त्यामुळे विरोधकांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि विधेयक हे पुढे जाऊ शकलं नाही।
मात्र आता या ठिकाणी परिस्थिती ही बदलताना दिसते। त्यामुळे आगामी दिल्लीच्या पावसाळी संसदेत जर सरकारने सुधारित विधेयक आणलं आणि त्यामध्ये 50% वाढीचा प्रस्ताव स्पष्टपणे हा समाविष्ट केला तर विरोधी पक्षांची भूमिका ही मवाळ होऊ शकते असे संकेत दिसून येत आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की मोदी सरकारने या मुद्द्यावर आपली अर्धी लढाई आधीच जिंकली आहे का। मात्र सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक स्पष्टपणे इशारा दिलाय। त्या म्हणाल्यात की फक्त जागा वाढवणं पुरेसं नाहीये, मतदारसंघांची पुनर्रचना कशी होणार, कोणते मतदारसंघ विभागले जाणार, नवीन सीमा कशा ठरणार याची संपूर्ण प्रक्रिया सरकारने स्पष्ट करावी। कारण जर ही प्रक्रिया पारदर्शक नसेल तर अनेक राज्यांवर आणि अनेक नेत्यांवर अन्याय होऊ शकतो। त्यांनी आसामचं उदाहरण देत सांगितलं की काही मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर तिथलं राजकीय चित्र हे पार बदललं गेलं। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेणं हे गरजेचं आहे। आता सर्वांच्या नजरा या दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनाकडे लागल्यात। सरकार नेमकं कोणतं विधेयक आणणार, 50% फॉर्म्युला स्वीकारला जाणार का, विरोधी पक्ष खरंच पाठिंबा देणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिलिमिटेशनमुळे महाराष्ट्राला खरंच मोठा फायदा होणार की यामागे आणखीन एखादं मोठं राजकीय गणित दडलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।